आमचा हा आगळा वेगळा भाग आहे. त्याचं कारण असं आहे की 2006मध्ये ह्याचं प्लांटेशन केलेलं आहे मी. आणि तुम्ही पाहताल तर ह्याचं जवळपास प्रत्येक आंब्याच्या उंची जर बघितली तर 25 ते 30 फुटापर्यंत गेलेलं आहे. आणि लागवड अशा पद्धतीने केली की एका एका खड्ड्यामध्ये 4-4 झाडं दिसतील. मी तुम्हाला उदाहरणार्थ इथलं हे झाड दाखवतो. इथं तुम्हाला 4 झाडं दिसतील एका ह्याच्यामध्ये. तर ही आम्ही गावरान आंब्याच्या कोया टाकून हे स्टेम बनवलेत. आणि त्याच्यानंतर आम्ही ते काय केलं आहे, त्याच्यामध्ये 3-3.5 वर्षानंतर ग्राफ्टिंग केलेलं आहे केशरचं. त्याच्यामुळं याचा स्टेम हा मुळात गावरान आंब्याचा आहे. ह्याचं लाईफसुद्धा जवळपास गावरान आंब्यासारखं 150 वर्षापर्यंत राहणार आहे. आणि ह्याला फळधारणा जवळपास गेल्या सहा म्हणजे 2006 नंतर म्हणजे जवळपास 6 वर्षानंतर फळधारणा सुरू झाली. आणि ह्या फळाचं वैशिष्ट्य असं आहे की हा आंबट गोड लागतो. बाजारामध्ये खूप सारे केशर मिळतील तुम्हाला, परंतु ह्याला गोडी तेवढीच आणि गावरान आंब्याचा फ्लेवर उतरल्यामुळं हा युनिक आंबा आहे. आणि आम्ही गेल्या बाग लावल्यापासून आम्ही आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही हे करतो, कल्टिवेशन करतो. त्याच्यामध्ये खतही ग्रीन प्लॅनेटचे वापरले जातात. त्याच्यानंतर पॉवर ग्रो नावाचं एक मेडिसिन वापरतो आम्ही, ते सुद्धा फवारणी करून हे करतो. त्याच्यानंतर पॉवर ब्लूम म्हणजे ज्याच्यामुळं फ्लावरिंग जास्त होती, मधमाशा अट्रॅक्ट होतात आणि फ्लोरिनेशन चांगलं होतं आणि फळधारणा चांगली होती. आता तुम्ही पाहताल की एक आंबा 250-300 ग्रामचा आहे. तरी ह्यावर्षी वातावरण आंब्यासाठी पोषक नसतानाही हा आंबा चांगला आलेला आहे. आणि आंब्याची चव बघितल्यानंतरच आपण ठरवताल की हा आंबा युनिक आहे. म्हणजे केशर मार्केटमध्ये खूप सारा मिळेल. हा थोडा हिरवट राहतो पिकल्यानंतर, तेवढा पिवळा धमक होत नाही, परंतु ह्याची गोडी आणि फ्लेवर ही युनिक आहे. त्याचं कारण हे आम्ही ज्या पद्धतीनं प्लांटेशन केलेलं आहे, ते प्रत्येक खड्ड्यामध्ये तुम्हाला 2, 3, 4 अशा प्रकारचे झाडं सर्वाईव्ह झालेलं बघताल. काही ठिकाणी एक बी आहेत. आम्ही कुठल्याही नंतर झाड डिस्टर्ब केलं नाही, जसं तसं वाढू दिलं नाही, त्याच्यावर प्लांटेशन केलं. त्याच्यामुळं हे खूप युनिक आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हा युनिक आंबा आमचा आत्तापर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्येच विकत होतो, परंतु आता पुढच्या वर्षापासून आम्ही एक्सपोर्ट करतो. परंतु बीडच्या ग्राहकांसाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तसंच आता आमच्या बागेतसुद्धा जे येतील त्यांना मिळणार आहे. आणि चव बघितल्यानंतरच आपण सगळ्यांनी रिमार्क द्यावेत आणि आम्हाला ॲप्रिशिएट करावं. कारण गेल्या जवळपास दर दिवशी मी बागेत येतो आहे आणि 12ही महिने मी बागेची निगा करण्यासाठी काय करता येईल याचे ह्या प्रयत्नात असतो. 5 वर्षापूर्वी आपण लावली? नाही, हा 2006मध्ये प्लांटेशन केलेलं. जवळपास आता 20 वर्षाची ही बाग झालेली आहे. आणि ही बाग जी आहे ह्याचा आंबा आम्ही हॉस्पिटलमध्ये विकतो. आणि विकणारे आमचे ग्राहक आहेत ते फिक्स आहेत, ते आतुर असतात. ह्यावर्षी मधल्या काळात काय झालं की बऱ्याच ठिकाणी केशर आंब्याची लागवड झाली, परंतु आमचा डिमांड कमी झालेला नाही. फक्त आंबा उशिरा येतो आमचा. मेच्या शेवटी आंबा उतरण्यासाठी येतो, परंतु हा सीझन जवळपास 1 महिना चालतो. आणि 1 महिन्यामध्ये खूप सारा आंबा विकला जातो आणि लोक त्याच्यामुळे खुश असतात. तर कोणाची कसलीही तक्रार येत नाही. आणि आम्हाला समाधान मिळतं की आम्ही लोकांना सेंद्रिय पद्धतीनं त्यांना खाऊ घालतो आणि त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही मदत करतो. आणि त्याचा एक आत्मिक आनंद मिळतो. आंबा म्हटलं की कोकण आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि खरंच आहे, हापूसने एक जादू केलेली आहे. पण मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये केशरने सुद्धा जादू केली आहे. यशवंत बागेत यायचे. जगप्रसिद्ध असणाऱ्या खजाना विहिरीच्या बाजूला यशवंत बाग आहे आणि बिंदुसरा नदी बाजूला वाहते. आणि बाजूला जर सगळं बघितलं, जेव्हा आपण बागेत एंट्री करतो तेव्हा असं वाटतं की आपण निश्चितपणे कोकणात आहेत. तर हे नंदनवन डॉक्टर यशवंत खोसे सरांनी या ठिकाणी निर्माण केले. आणि बीडसारख्या ह्या सगळ्या माळरानाच्या शेतावरती असं नंदनवन उभा करणं ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कारण एकीकडे वैद्यकीय सेवा द्यायची आणि त्याचवेळी आपण शेतकरी कुटुंबातून आलो आहे, आपण शेतीमातीतून आलो आहे
आणि म्हणून शेती मातीत ह्या निमित्ताने आपल्याला येता येईल, या ठिकाणी ह्या निसर्गाचा आनंद घेता येईल आणि त्यासोबतच दरवर्षी न चुकता हजारो लोकांचं तोंड गोड करण्याची संधी डॉक्टर साहेब आपण देत आहे. आणि आपण हा टेस्ट करून बघा आंबा. नक्कीच पाड आहे हा. तर हा पाड आहे, पाड दिलाय. एक ते म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तेव्हा बघूया कसं लागतंय. म्हणजे आपल्या सगळ्यांना, श्रोत्यांना, प्रेक्षकांनाही कळेल. बघू शकता तुम्ही. हे इकडे दाखवा, जवळून दाखवा. कलर बघा, जवळून दाखवा. हे बघा, अगदी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आंबा आहे आणि कुठलंही कीटकनाशक नाही. त्याचा कलर हा भगवा येतो आतून. वा, टेस्ट म्हणाल तर नंबर 1 आहे मित्र हो. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. मी आंबे खाण्याचा आनंद घेतो. तुम्हाला आनंद घ्यायचा आहे तर डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटल आहे. डॉक्टर साहेब पत्ता सांगा, आणि किंवा बागेत येऊन थेट झाडावरची तुम्ही तोडू शकता. अगदी कच्च्या कैऱ्या नेऊन घरी स्वतः पिकू शकता. डॉक्टर साहेब फक्त ॲड्रेस सांगा सगळ्यांना. माझा पत्ता आहे युनियन बँकेच्या पाठीमागे. गेल्या जवळपास 35 वर्षापासून बीडमध्ये मी प्रॅक्टिस करतोय. बऱ्याच जणांशी मी परिचित आहे, पण जे काही नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी हा पत्ता सांगतोय. आपण जरूर ह्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद काशीदजी. नक्कीच. आंब्याच्या बद्दल परत एकदा रिमार्क सांगा. तुमचा चेहराच सांगतो की ते आंबा अतिशय गोड आहे म्हणून. प्रचंड गोड आहे. आणि ही गोडी आणि फ्लेवर म्हणजे काय, असं वाटतंय की हा केशर आहेच, पण एक वेगळी गंमत आहे. तुम्हाला माहिती आहे मी आंबा प्रेमी किती. रोज तुम्ही व्हिडिओ बघताय माझे. परवापासून दशहरी खायला सुरू केला आणि आज पहिला पाड खाल्ला आहे केशरचा. आणि आता बागेतून कच्चे घेऊन जाणारच आहे. तुम्ही सुद्धा या, पाड खा, या बागेत या, नक्की या आणि आंब्यांचा आनंद घ्या. आणि करा शेअर. जाऊ द्या आपली यशवंत बाग सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात.